हॅलो, नमस्कार. मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पटकन अशी होणाऱ्या मसूर भाताची रेसिपी. हा मसूर भात एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. पण एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला असला तरीसुद्धा हा मसूर भात जो आहे तो एकदम चविष्ट आणि पौष्टिक असा आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मसूर भात बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप मसूर घेतलेले आहेत. 2 ते 3 तास पाण्यात आपल्याला हे मसूर जे आहेत ते भिजवून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर अर्धा तास भिजवले किंवा 15-20 मिनिटं भिजवले तरीसुद्धा चालतील. आता इथे मी 1 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे. बासमती तांदळाच्या ऐवजी तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता. तर आता हा जो तांदूळ आहे तो आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये ग्लासभर पाणी घालून हा सुद्धा आपल्याला 15-20 मिनिटं किंवा 10 मिनिटासाठी भिजवून घ्यायचा आहे. इथे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे. आता हा जो भात आहे तो आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. तर कुकरमध्ये 2 मोठे चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आहे. तेल हलकं गरम झालं की यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेऊया. तर खड्या मसाल्यांमध्ये मी 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 चमचा जिरं, 1 मोठी वेलची आणि 4 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 2 तेजपत्ते घेतलेले आहेत. हलके असे आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये एक मीडियम आकाराचा उभा चिरलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि हलका गुलाबीसर होईपर्यंत कांदा आपल्याला आहे तो परतून घ्यायचा आहे. कांदा हलका गुलाबी परतून झाल्याच्या नंतर यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आणि ती पण अर्धा सेकंडभर परतून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो घातल्याच्या नंतर 1 चमचा मी चवीपुरता मीठ घातलेला आहे. आता टोमॅटो जो आहे आपल्याला तो छान असा मऊसूत होईपर्यंत शिजू द्यायचा आहे. आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊया. तर इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे. आता जर आधी तुम्ही खडे मसाले घातले नसाल तर यामध्ये इथे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि मसाले सुद्धा छान आपल्याला अर्धा 1 मिनिट तेलावर परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर भिजवलेले मसूर मधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मसूर जे आहेत ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि त्याच प्रकारे तांदळामधलं पण जे जास्तीचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि तांदूळ सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता मसूर आणि जे तांदूळ आहेत ते आपल्याला छान असे हलक्या हाताने मसाल्यासोबत परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 कप पाणी घातलेलं आहे. म्हणजे 1 कप तांदळासाठी 1.5 कप पाणी आपल्याला घालायचं आहे आणि आपण मसूर सुद्धा घेतलेला होता त्यामुळे अर्धा कप पाणी अजून घालायचं आहे. म्हणजे एकूण मिळून आपल्याला 2 कप पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाणच योग्य ठेवायचं. त्यानंतर याला उकळी आली की पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर प्रेशर पूर्णपणे निघून गेल्यानंतर आपल्याला झाकण उघडायचं आहे. वरतून थोडी चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हा बघा छान मोकळा आणि सुटसुटीत असा आपला जो मसूर भात आहे तो तयार झालेला आहे. पाण्याचं प्रमाण योग्य घेतलं की बघा कसा छान आणि मोकळा सुटसुटीत असा आपला मसूर भात जो आहे तो तयार आहे. हा जो भात आहे तो तुम्ही रायता किंवा दह्यासोबत सर्व करू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छान अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.